नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. शरद पवारांविषयी आपण नेहमी बोलत असतो. पवार साहेबांविषयी अनेक जण बोलत असतात. पवार साहेबांची चांगली बाजू, वाईट बाजू या सगळ्या गोष्टी आपण राजकारणामध्ये अनेकांनी पाहिल्या असतील. जे जुने आहेत, आपण आता नवीन पिढी त्यांच्या सगळ्या गोष्टी पाहतोय. पण अनेक स्तरांवरून अनेक जण मला देखील सांगतायत किंवा अनेक जण असं म्हणतात, मी ऐकतोय बाहेर जेव्हा जेव्हा जातोय मी लोकांमध्ये, तेव्हा मी ऐकतोय की पवार साहेब हा धूर्त माणूस आहे, हे वाईट राजकारणी आहेत, त्यांनी खरोखर महाराष्ट्राचं वाटोळं केलं, असं केलं तसं केलं. या सगळ्या गोष्टी पवार साहेबांविषयी मी ऐकतोय. पण त्याच वेळेला माझ्या मनात एक प्रश्न पडला की खरोखरच पवार साहेब धूर्त राजकारणी आहेत का, किंवा ते संधी साधू राजकारणी आहेत का, किंवा ते स्वार्थी आहेत का? त्यांनी महाराष्ट्राचा कधी विचारच केला नाही का? छत्रपतींच्या विचारांशी त्यांनी बैमानी केली का? या सगळ्या गोष्टी माझ्या अनेक दिवस झाले डोक्यामध्ये फिरत होत्या. मी त्यांची अनेक उत्तर म्हणजे जेवढी मला भेटतील तेवढी मी सगळी काढायचा प्रयत्न केला. आणि माझ्या मनाला एक प्रश्न पडला, किंवा मी तुम्हाला एक प्रश्न करतो की खरोखर पवार साहेबांनी, म्हणजे ते ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले, त्यांनी इतकी वर्ष महाराष्ट्राचं राजकारण जवळनं पाहिलंय. अगदी मला असं वाटतं यशवंतराव चव्हाणांपासूनचं राजकारण ते आज तागायतचं राजकारण पवार साहेबांनी पाहिलंय. महाराष्ट्र कसा कसा बदलत गेला, महाराष्ट्रातले कसे कसे प्रश्न वाढत गेले, कुठले कुठले प्रश्न कमी झाले, कुठले कुठले प्रश्न मला असं वाटतं सोडवता आले. या सगळ्या गोष्टीला जर जवळून आत्ताच्या घडीला कुठल्या नेत्याने पाहिलं असेल ना, किंबहुना देशाचं राजकारण देखील, तर ते पवार साहेबांनी पाहिलं. याच्यामध्ये खरोखर दुमत नाही. त्याच्यामुळे अनुभवी असा नेता किंवा अनुभवी एक असा माणूस राजकारणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, ही चांगली अभिमानाची गोष्ट आहे. पण या सगळ्या गोष्टी होत असताना मी त्यांची सगळी कारकीर्द काढली की पवार साहेब कधी कधी मुख्यमंत्री होते. मला असं वाटतंय 1978 ते 80 पर्यंत ते पहिली टर्म त्यांची मुख्यमंत्री पदाची होती. नंतर 88 ते 91 पर्यंत होते, परत 93 ते 95 पर्यंत होते. असे 3 वेळा मुख्यमंत्री राहिलेले राज्याचे पवार साहेब या सगळ्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातले किती विषय बरं ते सोडवू शकले असते? असा एक माझा वैयक्तिक मला प्रश्न पडला की बाबा खरोखर पवार साहेबांनी जर मनात आणलं असतं तर महाराष्ट्रात आज दिसणारे अनेक प्रश्न ते सोडवू शकले असते का, याच्यावरतीच आपल्याला बोलायचंय. म्हणजे मी काय वैयक्तिक त्यांना धूर्तबिर्द म्हणत नाहीये, पण या सगळ्या गोष्टीची उकल म्हणून किंवा खरोखर या प्रश्नांची नक्की उत्तर काय निघतायत या गोष्टीपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. आणि मग त्याच्यानंतर आपण ठरवू की पवार साहेब महाराष्ट्रासाठी त्यांनी काय केलं, काय नाही केलं, काय चुकीचं केलं. या सगळ्या गोष्टी आपण पडताळून या सगळ्या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहे. काही गोष्टी राहतील, काही गोष्टी तुम्हाला पटतील, काही गोष्टी पटणार नाहीत. ज्या गोष्टी राहतील तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. पवार साहेबांच्या सगळ्या राजकीय कारकिर्दीकडे येऊया. पवार साहेब सगळ्यात पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले ते 1978 ते 1980 या वेळेला पहिल्यांदा ते मुख्यमंत्री झाले. मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्यांचे 3 टर्म झाले. पण या वेळेला जे 2024 महाराष्ट्र ज्या प्रकारचे प्रश्न घेऊन महाराष्ट्र सगळा उभा आहे, त्या सगळ्या प्रश्नांना पवार साहेबांना सोडवता आला असतं का? म्हणजे लय लांब नको, अगदी लय लांब नको जायला, पण आत्ताचा नवीन झालेला आत्ताचा विषय विशाळगडाचा, ते म्हणजे छत्रपतींच्या गडकिल्ल्यांवरची जी आक्रमण आहेत. म्हणजे जे बाहेरनं इतर धर्मीय लोक छत्रपतींच्या गडांवरती येतात आणि तिथं त्यांचं ते अतिक्रमण आणि बेकायदेशीर सगळ्या गोष्टींचा हक्क सांगतात आणि या सगळ्या गोष्टी वाढवतात. जर पवार साहेबांनी तेव्हा जरी मनात आणलं असतं तरी पवार साहेबांनी एक नियम काढू शकले असते. ते म्हणजे त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या हयातीत किंवा ते जरी विरोधात असले तरी या सगळ्या गोष्टी ते करू शकले असते. ते म्हणजे छत्रपतींचे गडकिल्ले सुरक्षित ठेवणं. मग त्याच्यासाठी एक चांगला शासकीय नियम काढणं, त्या ऍक्टरीमध्ये कुठलंही बेकायदेशीर बांधकाम या सगळ्या गडांवरती होणार नाही याची काळजी घेणं, असा एक उत्तम नियम ते काढू शकले असते. जर कदाचित त्यावेळेला हा नियम निघाला असता. आपण पवार साहेबांविषयी का बोलतोय, त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत म्हणून आणि ते मोठे अनुभवी नेते आहेत म्हणून. बाकी जे मुख्यमंत्री कोण झाले असतील त्यांनी काय काय केलं ते त्यांच्याजवळ, पण पवार साहेब हा महाराष्ट्राचा कणा होता असं मला वैयक्तिक वाटतं. तर त्यांनी त्यावेळेला जर ही गोष्ट केली असती तर कदाचित आज झालेला सगळी घटना किंवा आज ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या गडकिल्ल्यांवरती होत आहेत त्या कदाचित झाल्या नसतात. ही झाली पहिली गोष्ट. दुसरं, आत्ताच चाललेल्या विषयाकडे पुन्हा जाऊया, ते म्हणजे मराठ्यांचं आरक्षण. आणि आरक्षण हा मूळ विषय. पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते 1993 ची ही गोष्ट आहे, तेव्हा असं सांगण्यात येत आहे की एक GR काढला पवार साहेबांनी आणि त्या GR सगळा काढल्यानंतर मराठ्यांचं आरक्षण, मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही आणि मराठ्यांचं आरक्षणाचं नाव तिथून वगळून शरद पवार साहेबांनी आत्ताच्या आरक्षणाच्या आंदोलनाची ठिणगी तेव्हाच पेटवली. त्याच्यानंतर अनेक वर्ष मराठा समाज आरक्षणासाठी सगळ्या गोष्टी करत राहिला. आज तागायत जरांगे पाटील ज्या सगळ्या गोष्टी करतायत, जाती जातीमध्ये जी सगळी तेढ या आरक्षणाने या सगळ्या गोष्टींनी झाल्या आहेत. पवार साहेब एका चुटकीमध्ये या सगळ्या गोष्टी सोडवू शकले असते जेव्हा ते 1993-94 ती जी GR जो त्यांनी काढला आणि तो GR आणि त्या सगळ्या गोष्टी केल्या, तेव्हाच मराठ्यांना आरक्षण मिळालं असतं. आणि हा देखील प्रश्न पवार साहेब तेव्हा सोडवू शकले असते. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पवार साहेबांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये ते स्वतः कृषी मंत्री देखील राहिले आपल्या भारताचे. पण या सगळ्या गोष्टी होत असताना महाराष्ट्रातला
कृषी किंवा महाराष्ट्रातला शेतकरी किंवा महाराष्ट्रातल्या मला असं वाटतं संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये जो काही विकास करायचा होता, जो काही विकास पाहिजे होता, त्या सगळ्या विकासाची गती कुठंतरी आपल्याला नको तिकडेच जाताना दिसते. म्हणजे आता नको तिकडेच मी का म्हणतोय याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण मी तुम्हाला देतो. पवार साहेबांच्या हयातीमध्ये पवार साहेबांनी पश्चिम महाराष्ट्राला जे काही दिलं किंवा केलं किंवा त्यांच्या सोबतच्या बाकीच्याही मुख्यमंत्र्यांनी केलं, बाळासाहेबांच्या काळामध्ये देखील पश्चिम महाराष्ट्रासाठी चांगलं काम झालं. पश्चिम महाराष्ट्र याच्यासाठी की पुणे मुंबई सारखी शहरं या सगळ्या भागामध्ये येतात, त्याच्यामुळं या भागाचं चांगलं मला असं वाटतं की चांगला प्रगती झाली ॲज कम्पेअर टू किंवा इतर सगळ्या गोष्टींपेक्षा, म्हणजे जे विदर्भ मराठवाडा यांच्यापेक्षा इकडच्या सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या. पण याच काळामध्ये कृषी मंत्री असताना याच काळामध्ये पवार साहेबांनी म्हणजे आज जो समृद्धी महामार्ग नितीन गडकरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालाय त्याच दर्जावरती जर तेव्हा देखील काम झालं असतं तर महाराष्ट्रामधलं जे काही मायग्रेशन आहे, जे काही स्थलांतरण आहे, तुम्हाला आता जाणवणार नाही या गोष्टी. जरा 15-1 वर्षापूर्वी जा आणि त्यावेळेला महाराष्ट्राची, त्या विदर्भाची, मराठवाड्याची या सगळ्या काय परिस्थिती होती ना ते तुम्हाला समजेल. काय नक्की त्यावेळेला सगळ्या गोष्टी होत्या, या सगळ्या गोष्टी पवार साहेब स्वतः देखील सोडवू शकले असते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला असं वाटत असेल की या मुद्द्यामध्ये एवढं काय मोठं, आपण पश्चिम महाराष्ट्रात राहणार आहेत त्यांना समजणार नाही, पण जे तिकडे राहणारी लोक आहेत त्यांना माहिती आहे की नक्की त्यावेळेला किती महत्त्वाची गोष्ट होती महाराष्ट्राचा समतोल विकास होणं. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे इथल्या स्थानिक लोकांना मिळणारा रोजगार. त्यावेळेला पवार साहेबांच्या काळामध्ये नुकतंच मुंबई पुण्यासारखी शहरं मोठ्याने भर घेत होती. सगळं औद्योगिक क्षेत्र वाढत होतं, शहरीकरण वाढत होतं, कुठेतरी शहरं मोठी होत होती. तो त्यांचा काळ होता 1990 अगदी 2000 पर्यंत, 2005 पर्यंत, 10 पर्यंत हा सगळा काळ मोठ्या झंझावाताचा होता या शहरांमध्ये, कारण ही शहरं मोठ्याने आकार घेत होती. यावेळेला पवार साहेब एक छोटीशी गोष्ट करू शकले असते, ती म्हणजे आता जे कर्नाटक सरकारनं केलंय की इथल्या स्थानिक आमच्या राज्यामध्ये जेवढ्या नोकऱ्या येतील त्या सगळ्या नोकऱ्या त्याच्यामधले 75% 70% हे आमच्या स्थानिकांसाठी असतील आणि बाकी राहिलेले तुम्ही सगळं करू शकता. त्यावेळेला पवार साहेबांच्या नजरेत देखत मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत होती, कारण मुंबई सारखं शहर एक कधी ना कधीतरी मोठं होणार होतं हे त्यांना तरी माहितीच असेल. पण या वेळेला त्यांनी जर हा एक मला असं वाटतंय नियम काढला असता किंवा हा एक कायदा जर त्यांनी त्यावेळेला जर केला असता तर आज तागायत तुम्हाला खोटं नाही सांगत मराठी माणसाचं नंदनवन झालं असतं. आपल्या पोरांच्या हातालाच काम मिळालं असतं. आज इतकी बाहेरची लोक येऊन या महाराष्ट्रामध्ये येऊन बसले, तिथल्या जमिनी घेतल्या, प्रॉपर्ट्या घेतल्या, इथल्या नोकऱ्या बळकावल्या, सगळ्या क्षेत्रांमध्ये पाळमुळं रोवून बसलेत ना. आज त्या सगळ्या ठिकाणी आपला मराठी माणूस असता जर पवार साहेबांनी ही एक गोष्ट केली असती तर. आता आपण त्यांनाच का टार्गेट मी करतोय, तुम्ही मला यांनाच का टार्गेट करताय, कारण पवार साहेबांकडून आपल्याला सर्वांना अपेक्षा होती. म्हणजे आता आपण त्यांची कारकीर्द मी तरी काय पाहिली नाही, पण आज मला असं वैयक्तिक वाटतं की खरंच पवार साहेबांनी एक जरी या सगळ्या गोष्टी केल्या असत्या ना तरी आज या सगळ्या प्रश्नांना महाराष्ट्राला सामोरं जावं लागलंच नसतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बाहेरून येणारं स्थलांतरण, यूपी बिहार या सगळ्या इकडून लोक इथं महाराष्ट्रात आली, इथं नोकऱ्या त्यांना मिळाल्या, झटा सगळ्या नोकऱ्या मिळाल्या, पण आपल्या स्थानिकांसाठी, आपल्या याच्यासाठी लढणारा कोणी नेताच नव्हता. पण त्यावेळेला जर पवार साहेबांनी कुठेतरी विरोधक जरी बाकाव असले, सत्तेमध्ये जरी असते तरी कुठेतरी हा प्रश्न जरी उपस्थित केला असताना, एक सुज्ञ राजकारणी म्हणून जरी त्यांनी या गोष्टी केल्या असताना तर कदाचित हे प्रश्न किंवा आपल्या मराठी पोरांचाच खरोखर कुठेतरी चांगलं झालं असतं. पुढची मला एक अशी गोष्ट वाटते की ही जर गोष्ट पवार साहेबांनी स्वतः जर सुरुवात नसती केली तर आज या महाराष्ट्राला हे दिवस पाहायला मिळालेच नसते. ते म्हणजे फोडाफोडीचं राजकारण. म्हणजे याच्या पक्षातला माणूस फोड, त्याची सत्ता पाड, त्याचा मुख्यमंत्री पळव, त्याला पैसे दे, या सगळ्या गोष्टीचे पांडे पवार साहेबांनी सुरुवात केली. ते म्हणजे पुलोदचं सरकार. ते जेव्हा त्यांनी पुलोदचं पुरोगामी सगळं ते दल जेव्हा त्यांनी तो सगळा पक्षाचा सगळा ते घातपात केले आणि सत्तेमध्ये आले पुलोदचं सरकार घेऊन, पवार साहेबांनी या महाराष्ट्राच्या राजकारणाला सगळ्यात चुकीचा पांडा तेव्हा पाडला आणि त्याचेच सगळे पडसाद आतापर्यंत आपण पाहतोय. कारण राजकारण्यांमध्ये निष्ठा राहिली नाही या सगळ्या गोष्टीला कुठेतरी एक, कारण पवार साहेब जर असा खंबीर माणूस महाराष्ट्रामध्ये जर राहिला असता, बाळासाहेब जे होतेच, बाळासाहेबांसारखा राजकारणी खरोखर पुन्हा होणे नाही, पण खरोखर बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून जर पवार साहेब राहिले असते तर आज अनेक प्रश्न महाराष्ट्रातले किंबहुना देशातले सुटले असते. आज महाराष्ट्रामध्ये बाहेरचे बांगलादेशी हे ते किती येऊन मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये राहिलेत. आपल्या महाराष्ट्रातल्या जमिनी, छत्रपतींच्या जमिनी कित्येक लोकांनी बाहेरच्या मोठ्या मोठ्या बिझनेसमॅननी पळवून नेल्या, विकत घेतल्या. कुठेतरी असा नियम असता की महाराष्ट्रातली जमीन हा महाराष्ट्रातलाच माणूस खरेदी करू शकतो. काहीतरी करू शकला असता. कुठेतरी आपल्या महाराष्ट्राचं मला असं वाटतं मराठी माणसाचं अस्तित्व तुम्ही टिकवू शकला असता. पण या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये पवार साहेब सफल आहेत. म्हणजे त्यांच्या सफल गोष्टी अनेक असतील, नाही असं नाही, मी काय म्हणत नाही
की ते सगळ्याच गोष्टीत असफल झाले, पण जे आज विषय आपल्याला सगळ्या डोळ्यासमोर दिसत आहेत ना, ते पवार साहेब स्वतः संपू शकले असते, म्हणून या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या पवार साहेब खरोखर सोडवू शकले असते. त्यांनी अनेक गोष्टी सोडवल्या देखील असतील, नाही असं नाही, पण या गोष्टी मूलतः ते सोडवू शकले असते. हे प्रश्न जर तेव्हा सुटले असते तर आज महाराष्ट्र, मला असं वाटतंय, काहीतरी महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र असतं. राजकारण म्हणून एक सगळ्या येणाऱ्या पिढ्यांनी त्याला मला असं वाटतं स्वीकारलं असतं, पण आज ज्या प्रकारचं घाणेरड्या राजकारणापासून सगळी ही तरुण पिढी लांब पडते, ते कुठेतरी धोक्याची घंटा आहे महाराष्ट्रासाठी, एवढं मात्र नक्की आणि निश्चित. त्याच्यामुळं तुम्हाला काय वाटतं पवार साहेबांविषयी? पवार साहेब काय करू शकले असते? पवार साहेबांनी काय केलंय? जे केलं त्याच्यासाठी खरोखर आपण सगळे त्यांची ऋणी आहोत, आणि जे करायला पाहिजे होतं ते त्यांनी का नाही केलं? या सगळ्या गोष्टीचा मला आढावा तुम्ही द्या का खाली कमेंट्समध्ये. आणि मी जे काही सगळी लोक म्हणतायत धूर्त आहेत, असे आहेत, स्वार्थी आहेत, तुम्हीच ठरवा पवार साहेब नक्की कसे आहेत आणि काय आहे त्यांची नक्की भूमिका आहे. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.